नमस्कार. आपण पाहतात नवमहाराष्ट्र. मित्रांनो, कोणी बेपत्ता झालं तर पोलीस त्याचा तपास करतात, पण येथे तर एक पोलीसच बेपत्ता झालेला आहे आणि त्या पोलिसाचं नाव आहे विष्णू केमदारने. त्याने आपल्या पत्नीला एक चिठ्ठी लिहिली. तर काय आहे चिठ्ठी पाहूया. प्रियांका, मी तुला चिठ्ठी लिहून ठेवत आहे. मला खूप वाईट वाटत आहे, परंतु मला आता सहन होत नाही. मला मागील 2 महिन्यांपासून PI सूर्यकांत कोकणे यांनी व पोलीस कॉन्स्टेबल रासकर व पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्याद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तसेच तुझे नोकरी व यापुढील आयुष्य हे उद्ध्वस्त करून टाकेल अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तरी मी तुझे मोबाईलवर त्याबाबतचे कॉल रेकॉर्डिंग पाठवले आहेत, ते तू पाहून घे. आणि अशा प्रकारे जे पोलीस कॉन्स्टेबल आहेत विष्णू केमदारने यांनी ही चिठ्ठी लिहिलेली आहे. पुणे ग्रामीण पोलिसात ते कामावर होते, परंतु इंदापूर पोलीस स्टेशनच्या वसाहतीमधून ते बेपत्ता झालेले आहे आणि त्यांनी हा दोष सर्व PI आणि त्यांचे 2 अन्य साथीदार यांच्यावर दिलाय. तर चला पाहूया त्यांच्या पत्नींचे मनोबल. सर, मी सकाळी उठले 7ला. त्याच्या आधीपासून घरात नाही. मी 8च्या नंतर रोज सकाळी क्रिकेट खेळायला जाते. 8च्या नंतर मी त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली. तर मी सकाळी परत 8:30 वाजता माझा मोबाईल बघितला. तर माझ्या मिस्टरांनी माझ्या मोबाईल एक काढली आणि एक चिठ्ठी पाठवली. त्यात PI साहेब सूर्यवंशी आणि रासकर त्यांच्या नावावर त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली असं त्यांनी मला सांगितले आहे. त्याच्यामध्ये कशामध्ये सांगितलं? चिठ्ठीमध्ये त्यांनी लिहून ठेवलं. म्हणजे चिठ्ठी आधी त्यांनी मला मी मोबाईलवरची बघितली. परत मी घरामध्ये बघितल्यावर मला बेडच्या ड्रायव्हरमध्ये चिठ्ठी सापडली. त्यात परत मी रेकॉर्डिंग ऐकलं तर PI साहेबांची धमकी अशी आहे की म्हणजे नाही का, तुला काढून टाकील, तुला काय करून. हा त्या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या नवऱ्याला वैयक्तिक धमकी देत आहे का, हा माझा प्रश्न. मला काय वाटतं की ह्या प्रकरणामध्ये का धमकी दिली गेली? नेमकं तुमच्या मिस्टरांनी तुमच्याबरोबर काहीतरी गोष्टी शेअर केल्या असतील की काय झालं, कशामुळे मला म्हणत होते त्यांच्याकडे प्रतिबंधाचा टेबल होता, त्यांची कारवाई तर सगळ्या पूर्ण होत्या, त्यांच्यावर कुठं काही नाही. पण त्यांच्या साथीला सूर्यवंशी हा कामाला होता टेबलला, त्यांच्या साथीला. तर साहेबांचं म्हणणं की तो रात्रीच्याला कलेक्शन करतो, तो वाळूचं हे करतो, तर तुम्ही त्याला समजून घेतलं पाहिजे. तुम्ही काय त्याला म्हणजे आणि कधी काय बोलायला गेले की मी वरिष्ठ आहे, नाही तू वरिष्ठ आहे, तू त्याच्याकडे कामं करून घेते. तो तर काय म्हणायला गेले की तो म्हणायचा साहेबांनी बघून घेते. साहेबांना म्हणलं माझा नवरा त्यांना म्हणला की मला दुसरा कर्मचारी द्या माझ्यासोबत कामाला, तरी साहेबांनी दिला नाही. मग यांची दोघांची काही खरखर झालेली ही मला माहीत नाही, मी गावाकडे होते त्याच्यामुळे माहिती नाही. पण गेल्या महिन्यापासून ना त्यांची पगार नाही, काय नाही, ते गोष्टीला कुठं हजर झाले नाही, काय नाही. मी विचारलं तर म्हणायचे मला सुट्टी काढली म्हणायची. त्याच्यावर मला काय बाकीचं माहिती नाही. मी 2 दिवसासाठी इंदापूरला चला म्हणलं, आता पोराची शाळा भरली, चला म्हणलं इंदापूरला. तर ते येत बी नव्हते, ते म्हणायचे नाही मला जायचं नाही. मी म्हणलं का, तर नाही तुला सांगतो परत. आणि त्यांनी मला काही बोललेच नाही. रात्री फक्त जरा टेन्शनमध्ये होते. काल दिवसभर फिरत होते. काल 5 वाजता मी आपलं मनाला शांती म्हणून त्यांना देवस्थानी पण घेऊन गेले की त्यांच्या एक प्रकारे त्यांच्या मनाला शांती भेटावी म्हणून. पण त्या रेकॉर्डिंगमध्ये नुसार तर मला वाटतं की PI साहेबांना नाही ना तसा अधिकार नाही ना. तुम्ही तो संदर्भात काय मी माझ्या नवऱ्याला बोला, पण धमक्या ते हे कुठे काढून टाकील असेल, PI बघितले असेल, हे माझं फक्त म्हणणं आहे. माझ्या नवऱ्याला नाही मिळालं पाहिजे. नाही मिळाला तर मी पोलीस स्टेशन समोर माझे मित्र बाळासोबत मी पोलीस स्टेशनपासून आत्महत्या करेन. या व्यतिरिक्त काय वाद आहेत का, असं काय तुमच्या संपर्कात किंवा बोलण्यात आलं का? आणि गेले महिनाभर मग तुम्ही राहत कुठं होता? मी गेल्या महिन्यापासून गेल्या 25 एप्रिलपासून मी गावाकडे यात्रा होती, त्याच्यामुळे आम्ही गावाकडे गेलो. 27 एप्रिलला ते आले तिकडं. 27 एप्रिलपासून ते कामावर नाहीत. मी त्यांना विचारलं तुम्ही का सुट्टीवर आहे तर त्यांनी सांगितलं ते काही सांगत नव्हते. 1-2दा फक्त म्हणले मी बाहेर चालले, बारामतीला चालले, एवढ्या व्यतिरिक्त काही नाही. ते गेले 15 दिवसात तर एवढ्या अड्यासारखे करत होते ती, काय सांगायचं. तरी पण आम्ही नाही का, ते तसे करतात म्हणून मी बाकीचा त्यांना वैयक्तिक कोणताही त्रास दिला नाही. इतर ठिकाणी काय तुम्ही शोध घेतला का त्यांचा, कोणाकडे गेले वगैरे काय वाटतं का? यापूर्वी पण ते अशा पद्धतीनं बेपत्ता झाले होते आणि त्याची तक्रार देखील पोलीस ठाण्याला दाखल आहेत असे पण माहिती गेले होते. पण ते असं नव्हतं ना गेले की कुठली चिठ्ठी ठेवून त्यांना कोणी धमकी देऊन. ते आमचा वैयक्तिक प्रॉब्लेम होता घरचा, त्याच्यामुळे ते गेले होते. गेल्या 2-4 वर्षामध्ये पण गेले होते. पण त्यांना असं नाही. आता मला जास्त भीती वाटते, कारण माझ्या नवऱ्याला काय झाल्यावर मी पियायचं काही घेऊन बसू आणि या कर्मचाऱ्याचं मी काही घेऊन बसू. त्याच्यामुळे मला बाकीचं काही माहिती नाही. मला माझा नवरा पाहिजे. नाही नवरा भेटला तर मी माझी पोरं इथं पोलीस स्टेशनसमोर येऊन आम्ही ठरवू काय करायचं. इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये केमदारने यांच्या पत्नीने त्यांचे पती केमदारने हे मिसिंग झालेले आहेत, या अनुषंगाने तक्रार दिलेली आहे. आमची प्रायोरिटी ही सध्या केमदारने यांना शोधणे ही आहे. त्या अनुषंगाने आम्ही पथक तयार केलेले आहेत आणि त्यांचा शोध घेत आहेत. त्यांनी बेपत्ता होताना एक चिठ्ठी त्यांनी लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि कर्मचाऱ्यांवर काही आरोप केलेले आहेत. त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयामार्फत त्याची चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीच्या अनुषंगाने जे दोषी असतील त्यांचा तसा अहवाल तयार केला जाईल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
जर माझ्या पतीचा तपास लागला नाही तर मी इंदापूर पोलीस स्टेशन समोर मुलांसह त्या ठिकाणी आत्मदहन करेल, अशा प्रकारचं फिर्याद या ठिकाणी दिलेली आहे. हे जे विष्णू मंदारणे आहेत या अगोदर सुद्धा एकदा अशाच प्रकारे ते गायब झाले होते. तर नक्की काय झालेलं आहे हे लवकरच कळेल. पोलीस तपास करत आहेत. धन्यवाद. नवमहाराष्ट्र हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. धन्यवाद.